नमस्कार सर्वांना आणि सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण जाणार आहोत बीडच्या रेल्वे स्टेशन वरती। ठीक आहे, पलीकडे आपली गाडी लावलेली, त्या गाडीच्या पलीकडली, आणि माहोल पण आज मस्त झालेला आहे सगळं। ठीक आहे, इकडे पण बघा कसं आभाळ आलेले पूर्णच्या पूर्ण। चला आम्ही सध्या थांबलेलो आहोत पालवण चौकामध्ये। पाऊस चालू झालता, आता काय जास्त मोठा पाऊस नाहीये पण झिमझिम थोडी चालू झालती, त्याच्यामुळे भिजतो म्हणून आम्ही थोडं थांबलेलो आहेत। होईल पाऊस कमी, आणि पाऊस कमी झाला की लगेच आपण निघू। आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्टेशन वरती। पाठीमागं तुम्हाला दिसतंय, आणि ट्रॅक ते पलीकडे आहेत, तर आपण ट्रॅक वरती पण जाऊ। ठीक आहे, पलीकडून जाण्याऐवजी आपण इथूनच जाऊ, हे शॉर्टकट आहे। अलीकडून शिड्या, आता पलीकडून आपल्याला जास्त फिरून जावं लागेल, त्याच्यामुळे आपण जाऊ इथं शिड्यावरून। ठीक आहे, 5:30 वाजल्यात आणि सूर्य पण आता अजून आहे 1 तासभर, तोपर्यंत आपला कंप्लीट होईल ब्लॉग। काही इकडून जाण्यापेक्षा जाऊ आपण इथून पायऱ्या वरती। बघा रेल्वे स्टेशनचा व्ह्यू कसा जबरदस्त दिसतोय। जास्त कुणी प्रवासी वगैरे नाहीत, कुणी जास्त, कारण आता रेल्वेचं टायमिंगच नाहीये सध्या। मी आता बसलेलो आहे या ठिकाणी। चव्हाण सर गेलेले आहेत टायमिंग विचारण्यासाठी, आणि ते आल्याच्या नंतर विचारू आपण रेल्वेचं काय टायमिंग आहे वगैरे। काय आले, कुठे गेले ते? टायमिंग विचारण्यासाठी गेलो होतो। टायमिंग विचारण्यासाठी? हो। सांगा ऑडियन्सला टायमिंग कधीच आहे काय? टायमिंग तर सध्या नाही का, सिंगल ट्रॅक असल्यामुळे सकाळचे 12 वाजता रेल्वे येते बीडमध्ये। 12 वाजता का? हो, सकाळी 12 वाजता रेल्वे येते रेल्वे स्टेशन वरती। नवीन रेल्वे स्टेशन असल्यामुळे जरा प्रवासी कमी आहेत, आणि टायमिंग पण नाही आहे रेल्वेचं सध्या। म्हणजे सिंगल चालू आहे ट्रॅक? हा, सध्या सिंगलच चालू आहे। ठीक आहे, सध्या सिंगल ट्रॅक चालू आहे। ज्यावेळेस डबल ट्रॅक चालू होईल तर त्यावेळेस रेल्वे जास्त येतील। कसा वाटतोय माझा लुक? दाढी थोडी वाढलेली आहे, कारण आपल्याला एका सॉन्गसाठी लुक करायचा आहे, आणि एक पाहू आता लवकर त्याचं शूटिंग पण लागणार आहे, त्याच्यामुळे दाढी जरा वाढवलेली आहे। गाव दिसतंय ना, त्या ठिकाणी आपण आपल्या बऱ्याच एपिसोडचं शूट केलेलं आहे।
त्या डोंगरावरती पण शूट केलेलं आहे. डोंगरावरती आपण एका सॉन्गचा एक सीन शूट केलता बघा. इथून कसं क्लिअर आणि स्पष्ट दिसतंय ते. झूम करू आपण. ही काय, हे जे बंगला आहे ना, इथं पण आपण गावरान तडक्याच्या एका एपिसोडचं शूट केलेलं आहे. आता बाकीचं पलीकडे दिसत नाहीये. हा बघा ट्रॅक, पलीकडून एक ट्रॅक आहे आणि हा एक ट्रॅक आहे. हे फक्त एक साधारणतः 200 मीटर पर्यंत असे डबल ट्रॅक येतं आणि त्याच्यानंतर मग सिंगल ट्रॅक आहे. आणि इकडे पण साधारणतः 200 मीटर पर्यंत असे डबल ट्रॅक येतं आणि परत सिंगल ट्रॅक आहे. बीडकरांनी ना रेल्वे स्टेशनचा असा भरपूर फायदा घेतलाय. ठीक आहे, असं चालण्यासाठी सगळेच लोक येतात सकाळी संध्याकाळी. इकडून पण असतील बघा काही लोक चालताना, हे पाहू शकता आहे का, इकडून पण चालतायत. तिथं बसून कंटाळ होतो. आता तुम्हाला इकडला पण व्ह्यू दाखवतो. इकडून अशा पायऱ्या येतात पूर्णच्या पूर्ण, आणि इकडून ह्या पायऱ्या नाहीत. तुम्ही काही सामान वगैरे असेल, काही व्हीलच्या तुमच्या बॅग असतील तर तुम्ही ढकलत आणण्यासाठी आहे इकडं. हे बघा, याच्यामधून सनलाईट कशी आली आणि मस्त असा व्ह्यू दिसतोय. आणि ह्या विंडो मधून तुम्ही बघू शकता सिटी दिसते, बीड सिटी. ठीक आहे, पाहता येते तुम्हाला इथून. चव्हाण सर बसून बसून वैतागले असतील. चला आपण पलीकडे जाऊ. चला चव्हाण सर, चला पलीकडे जाऊ. या हळूच. बघा आता सूर्य पण मावळायला लागलेला आहे. बराच वेळ झाला ना आपण आलेलो. ये गा यंगता, या हळूच. इकडून बघा कसं दिसते रेल्वे स्टेशन आहे का. ही काही इकडे बाकीचे काहीतरी कामं चालू आहेत. कसा मस्त व्ह्यू आहे. आणि हा आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि इथून पुढे आपण ब्लॉग नवीन ब्लॉग बनवू आणि चांगल्या चांगल्या विषयावरती ब्लॉग बनवू. तर आपल्याला जेवढी माहिती होती तेवढंच आपण ब्लॉग मध्ये सांगितली. एक्स्ट्रा काय बडबड किंवा एक्स्ट्रा काय असं सांगण्याचा प्रयत्न नाही केला. आणि लवकरच भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.